आज दिवसभर घडामोडींचा वेग हा कायम आहे. मतदान जे ते पार पडलेले, पण बघा चंद्रपूरमध्ये काय घडलेलं आहे. चंद्रपूरमध्ये देखील राहाडा त्या ठिकाणी बघायला मिळालं. चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक मतदानादरम्यान शहरातील नेहरू शाळा मतदान केंद्राच्या परिसरात शिवसेना आणि भाजप बंडखोर उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मतदारांना आणि आमिष दाखवल्याच्या मुद्द्यावर जोरदार राडे झालेत. मतदानाचा वेळ संपलेला आहे. 5:30 वाजून गेलेले आहे आणि जे मतदान केंद्राचे दार जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे आणि जे मतदार आता आतमध्ये आहे त्यांचं मतदान होणार आहे. जवळपास प्रत्येक बूथवर अशीच परिस्थिती आहे. एक 50 ते 100चा मोठा जत्था जो केंद्रावर आलेला आहे. आता ते मतदान प्रक्रिया त्यांची सुरू आहे. साधारण पुन्हा 2 ते 2.5 तास या सगळ्या प्रक्रिया लागणार आहे. महत्वाचा भाग म्हणजे आज जो सगळा गोंधळ उडाला आहे, एका प्रभागात 4 उमेदवार आहेत. त्यासाठी एक मोठा गोंधळ कन्फ्युजन होतं की कशा प्रकारे मतदान करावा. यासोबतच काही ठिकाणी जे आहेत मतदार याद्यांमध्ये नावं सापडली नाही. एका केंद्रावर दुसऱ्या केंद्रावर जावं लागलं. यासाठी मोठी धावपळ झाली. काही लोकांना परत जावं लागलं, मतदान करता आलं नाही. अशा प्रकारच्या विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. यासोबतच ज्या भागात मोठ्या प्रमाणात स्लम्स एरिया आहेत त्या भागातलं विशेषतः म्हणजे जोपर्यंत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना आमिष देतो का, त्यांच्याकडे काही मिळतं का, याची वाट बघून त्यानंतर पुढे मतदानाला यायचं ही नवीनच एक ट्रेंड जसं म्हणावं लागेल. यासोबतच म्हणून तर संध्याकाळी 4:30च्या नंतर या गर्दीला एक सुरुवात होते आणि त्यानंतरच लोक हे मतदान करायला गर्दी करतात आहेत. आता ह्या सगळ्या 451 उमेदवारांचा नशिबाचा फैसला हा ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. साधारण 2 ते 2.5 तास यामध्ये लागणार आहे आणि त्यानंतर उद्या 16 तारखेला या सगळ्या उमेदवारांचा नशिबाचा फैसला होणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर. म्हणजे चंद्रपूरचं तर आपण जाणून घेतलंच, पण त्याचबरोबर जळगाव बद्दल देखील बोललं पाहिजे. जळगावमध्ये देखील आज जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळालं. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि त्यावरनं मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. या गोंधळाला संपवण्याकरता पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. जळगाव महापालिका निवडणूक प्रक्रियेला आज सकाळपासून या ठिकाणी सुरुवात झाली आणि आता 5:30 वाजेनंतर जर आपण या संपूर्ण मतदान प्रक्रियेचा विचार केला तर जळगावच्या गेंदालाल मिल परिसरामध्ये या ठिकाणी हजारोंच्या संख्येने महिला असेल, तरुण मुलं असेल, वृद्ध असेल यांच्या लांबच लांब रांगा लागलेलं चित्र आपल्याला दिसून येत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 15वर 5:30 वाजेनंतर या ठिकाणी लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी एकंदरीत जर विचार केला तर हजारोंच्या संख्येने मतदार राजा या ठिकाणी मतदान करण्यासाठी उतरला आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे. एकीकडे अचानक या पद्धतीने गेंदालाल मिल परिसरामध्ये लांबच लांब रांगा मतदार राजा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघाल्यानंतर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली आहे. मात्र हजारोंच्या संख्येने गेंदालाल मिल परिसरामधील या प्रभाग क्रमांक 1 साठी होत असलेल्या मतदान प्रक्रिया बजावण्यासाठी मतदार राजा मोठ्या संख्येने या ठिकाणी उतरला असला तरी मात्र मागील 2018 साली झालेल्या मतदान आणि आताच्या मतदानामध्ये मोठी तफावत या ठिकाणी राहील. आपण जर आजचा विचार केला तर 3:30 वाजेपर्यंत तब्बल 34.27% मतदान जळगाव शहरामध्ये या ठिकाणी पार पडलं. मात्र आता 5:30 वाजेनंतर मतदार राजा नेमका किती टक्के मतदानाचा या ठिकाणी आकडा देतो. 2018 साली जे मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त 2026 मध्ये मतदान प्रक्रिया पार पडते का, टक्का वाढतो का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. मात्र 5:30 वाजेनंतर हजारोंच्या संख्येने जळगाव शहरामध्ये अनेक प्रभागामध्ये अनेक शाळांवर या ठिकाणी मतदार राजा आपला हक्क बजावण्यासाठी रांगेत उभं राहिल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे.